PMRDA लॉटरी या लॉग इन ID वरती आधार, पॅन कार्ड आणि OTP टाकून त्यांची ID ओपन करू शकतो. त्यामध्ये ग्रीन बटनला तुम्ही क्लिक केलात म्हणजे ऍक्सेप्ट टेनामेंट आणि लाल बटन सरेंडर. तुम्हाला सदनिका घेणे त्यासाठी ही प्रक्रिया आधार कार्ड नंबर टाकणे, पॅन कार्ड नंबर टाकणे, त्या OTP द्वारे लॉग इन करणे. वेटिंग लाभार्थी यांनी ऍक्सेप्ट आणि सरेंडर ही प्रक्रिया केल्यानंतर ज्या लाभार्थ्यांनी वेटिंग लिस्ट म्हणजे ऍक्सेप्ट टेनामेंट केली आहे त्या लाभार्थ्यांना 45 दिवस दिले जातात, ज्यासाठी ते 25% रक्कम भरू शकतात. 25% रक्कम त्यांना भरता आली नसेल तर ते 10% रक्कम देखील भरू शकतात आणि उर्वरित रक्कम जी असते 90% ते बँकेकडे लोन करू शकतात. बँकेकडे लोन करण्यासाठी एक प्युअर लेटर असतं, त्याला तात्पुरते वाटपपत्र म्हणतात, ते बँकेला देणे आणि 10% रक्कम भरलेली पावती त्यांना देणे. हे 2 डॉक्युमेंट तुम्ही त्यांना दिल्यानंतर बँक तुम्हाला PMRDची NOC मागेल, तर त्यांना सँक्शन लेटर देणं गरजेचं आहे असं त्यांना सांगणे बँकेला. बँकेकडून सँक्शन लेटर घेणे आणि ते सँक्शन लेटर आणि 10%ची रक्कमची पावती NOC ऑप्शनमध्ये अपलोड करणे. त्यानंतर ती NOC जनरेट होईल, मग ती NOC बँकेला देणे. त्यावरती बँक 90% रक्कम आपल्या PMRDच्या पोर्टलवरती NFT RTGS द्वारे टाकून देतील. ज्या प्रकारे आपल्याकडे 100% रक्कम मिळून जाईल. तर आपणास काही अडचण असेल तर आपण ऑफिसला संपर्क करून त्याची माहिती घेऊन समोर ती प्रक्रिया करू शकता. अधिक माहितीसाठी निगडी ऑफिस ओल्ड आणि मेन ऑफिस PMRD आतोडी 2रा मजला माहिती तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.